होता की अंगात घालायला कपडा लत्ता सुद्धा नीट नव्हता, 2 वेळेचं जेवायला सुद्धा नीट नव्हतं. अशी पिढी या 10-15 वर्षाच्या काळानंतर संपणारी, या जगाचा निरोप घेणारी. महिला मंडळ, या पिढीकडनं एक आदर्श आपल्याला घ्यायचा आहे. काय आदर्श घ्यायचा आहे? अरे संयमी वृत्तीनं आपल्याला जगायचंय, त्याग करणं आपल्याला शिकायचं. ह्या पिढीकडनं काय शिकायचं आहे? त्याग. किती त्याग होता त्या पिढीचा, ऐका महिला मंडळ, किती त्याग होता. अरे गुगल, ट्विटर, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, व्हॉट एव्हर इट इज, कुठल्याही सोशल मीडियावरती तिचं अकाउंट होतं का हो? नव्हतं. कुठल्याही सोशल मीडियाशी ती अटॅच नव्हती, कुठेही कनेक्ट नव्हती, कुठेही नेटवर्क तिचं नव्हतं. पण एक मायेचं, वात्सल्याचं, प्रेमाचं, जिव्हाळ्याचं एक नेटवर्क तिनं तयार केलं होतं. आणि ही जी पिढी आहे ना महाराज, अरे येड्या बागड्याचा सुद्धा संसार तिनं केला का? येड्या बागड्याचा, आंधळ्या पांगड्याचा सुद्धा संसार त्या बाईनं केला ना महिला मंडळ? केला का नाही? खरं बोला, केला ना? आता चांगल्याचा सुद्धा संसार आपल्याच्यानं होत. कित्येक कोर्टात केसेस आहेत, कित्येक केसेस आहेत. इव्हन आणखी असे म्हणणारी आपली कपाट कणतात, कपाट कणतात ना, किती साड्या आपल्याला, अरे आपली कपाट कणतात तरी म्हणतात मेलेच्या संसारात सुख नाही, मेलेच्या संसारात. अरे आणखी काय? अपेक्षांचा बंडल वाढलाय, अपेक्षा वाढल्यात. आशा ही परमम दुःखम नैरश्यम परमम सुखम. आपली आशा वाढत चालली म्हणून आपण दुःखी. काय? आशा वाढत चालली म्हणून आपण दुःखी. अरे पाठीमागच्या पिढीकडनं आपण काय घेणार? संयम घ्या. काय घेणार? फक्त आणि फक्त त्याग करण्याची वृत्ती घ्या. अरे त्याग केला या पिढीने. आज जर आपण बघितलं, एखादी बाई मोठ्या गर्दीच्या ठिकाणी जत्रेत गेली, जत्रा भरते ना इकडं, हा प्रचंड लाखोनी गर्दी आहे, लाखोनी, पंढरपूर सारखी, आणि लाखोनी गर्दी आहे. एका हातात तिचं 3-4 वर्षाचं बाळ आहे महिला मंडळ, खरं बोलायचं, आणि दुसऱ्या हातात iPhone 16 नवीन आलेला, iPhone 16 लाखो रुपयाचा फोन नवऱ्यानं गिफ्ट दिलेला आहे. एका हातात iPhone 16 आहे आणि दुसऱ्या हातात तुमचा 3-4 वर्षाचा बाळ आहे, आणि प्रचंड गर्दीच्या ठिकाणात तुम्ही गेलाय. जास्त लक्ष कुणावरती देणार? आता काय धन्य झाले ना. आईच्या प्रेमात बदल झाला की नाही? आईच्या प्रेमात बदल झाला. अरे आईच्या प्रेमाचे कप्पे झालेत, प्रेम वाटलं गेले. एक काळ असा होता, घरात बाहेर रडायला लागलं ना तर घरात त्याचे आजी बाबा असायचे. आता आजी बाबा राहिलेले नाही, आणि असले तरी आजी बाबाला आता महाराज रिमोट सुचू देत नाही काही. ते 7 वाजल्यापासूनच तिथं सोप्यावरती वर पाय करून बसलेले असतात. एक सांगू, घरातली म्हातारी माणसं, तुम्हाला आयुष्याची संध्याकाळ जर चांगली जावी असं वाटत असेल, आयुष्याची संध्याकाळ दिवाबत्तीनं आपली व्हावी, आयुष्याची संध्याकाळ शुभम करोतीनं व्हावी असं जर वाटत असेल, याचा अर्थ काय? अरे आयुष्याची संध्याकाळ चांगली व्हावी असं जर वाटत असेल ना, तर तुमच्या हातात रिमोट नाही शोभत, तुमच्या हातात टाळ असावे, तुमच्या हातात हरिपाठाचं पुस्तक असावं. ज्या दिवशी तुम्ही हे गुण तुमच्या अंगी असेल ना, त्या दिवशी तुमची मुलं महाराज तुम्हाला वाकून नमस्कार करणार आहेत, वाकून नमस्कार करणार आहेत. नाण्याला 2 बाजू असतात गाड्या, 2 बाजू. आजी बाबांना सुद्धा आज मुलाबाळांक नातवडांक लक्ष द्यायला पाहिजे महाराज, ही पिढी घडवायला पाहिजे. आणि म्हणून घरात आजी बाबा होते, बाहेर रडायला लागलं, टाहो घेता भरी तो दम, सर्वांगी आला घाम, नेत्रातून वाहती बुंद, फुंदू फुंदू बाळ रडतं. एवढं बाळ रडतंय, बाळाचं रडणं थांबे ना. आजीनं घेतलं, बाबांना घेतलं, नाही बाळ रडायचं राहिलं. जुना काळ होता, शेवटी वडिलांनी घेतलं, खांद्यावरती ठेवलं. आता बापानं बाळाला कधी घ्यावं ते खांद्यावरतीच घ्यावं, बरोबर ना? कारण इथं बाप मंडळी बसलेले आहेत. कारण का खांद्यावरती घ्यावं? अरे जे मला नाही दिसत ना ते माझ्या बाळानं पाहावं, हा भाव बापाचा असतो. बापानं त्या बाळाला खांद्यावरती टाकलं, मारुतीच्या मंदिरात, जोगेश्वरीच्या मंदिरात आणलं, घंटा वाजवली. नेहमी घंटा वाजवल्यानंतर हसणारं बाळ, विड्याची तार छेडल्यानंतर हसणारं बाळ आज हसतच नाहीये, एवढं रडते. अरे हुंदके देतोय, टाहो भरतोय, दम भरतोय, सर्वांग घामानं ओलं चिम्म झालेले. शेवटी नाईलाज झाला बापाचा, घरी गेला. चुलीजवळ त्याची माय बसलेली होती, त्या माईजवळ ते बाळ नेऊन दिलं. बघता काय महिला मंडळ, त्या आईनं फक्त घेतलं आणि हृदयाशी कवटाळलं. बाळ रडायचं, एका सेकंदात बाळ रडायचं थांबलं. त्याला कारण होतं, त्याच्या मागे एक लॉजिक आहे. त्या बाळानं रडायचं थांबलं याचं कारण एक होतं, 9 महिने 9 दिवस आईच्या पोटात तो राहिला ना, त्यावेळी आईच्या हृदयाची स्पंदनं त्यांना ऐकली होती, त्या आईच्या हृदयाचे ठोके त्यांना ऐकले होते. आणि ते इतक्या जिव्हाळ्याचे, इतके जवळचे, इतक्या परिचयाचे होते ना की कोणीतरी आपले ह्याची जाणीव त्याला झाली. रडायचं थांबलं.
पण अलीकडचा काळ असा आला महिला मंडळ, आता घरात आजी बाबांना तर नाहीच सोडा, पण घेतलं आजीनं, घेतलं बाबानं, चॉकलेट दिली, कॅडबरी दिली, नाही बाळ रडायचं राहिलं. शेवटी बापानं घेतलं, बुलेटवरती बसवलं. आकाश भाऊ कुठे आहे? बुलेटवरती बसवलं, गावभर त्यानं चक्कर मारला, तरी बाळ रडायचं राहिलं नाही. शेवटी त्याचाही नाईलाज झाला. मग किचनच्या वट्याजवळ त्याची मम्मी उभी होती. आमचे बाबा वर्णन करतात मम्मीचं, पण मी काय तिचं तसं वर्णन करणार नाही. मम्मी उभी होती, मम्मी. मग त्यानं काय केलं, ते बाळ घेतलं आणि किचन ओट्याजवळ त्याच्या मम्मीकडे नेऊन दिलं. महिला मंडळ, त्या मम्मीनं त्याला जवळ घेतलं आणि बाळ रडायचं अजिबात नाही थांबलं. मम्मीला काय द्यायला लागलं, बोला बोला, द्यायला लागला की नाही मोबाईल? त्याला कारण आहे, ते पोटात असल्यापासून फक्त मोबाईलचे ते आईचे ठोके नव्हतं ऐकत. हा, लक्षात आलं ना तुमच्या? अरे चक्रव्यूहात जायचं कसं हे अभिमन्यू नावाचं बाळ गर्भात असताना शिकलं होतं महिला मंडळ. आणि आज आम्ही काय काय बघतो विचार करा. गर्भ संस्कार राहिले, 230 पेक्षा जास्त चॅनल्स आहेत, जास्त वाहिन्या आहेत आपल्याकडे. आणि या प्रत्येक चॅनल्सवरती जर बघितलं, बलात्कार, अतिप्रसंग, मारामाऱ्या, भांडणं, सासू सुनांची भांडणं, कौटुंबिक कुरघोड्या, ह्याच्यापेक्षा वेगळं काही दाखवलं जात नाही. मग तुमच्या माझ्या बाळावरती हे परिणाम होत नसेल का? बोला, होत नसेल का? अरे ज्यावेळी चक्रव्यूहात फसलेला बाळ आणि त्याला रक्ताच्या थळ्यात पडले होता, रक्ताच्या थळ्यात पडला होता, मेलेला ते बाळ, रक्ताच्या थळ्यात पडलेला अभिमन्यू नावाचं बाळ, एकुलता एक मुलगा, धायमाय मोकलून माय रडते. आणि रडत असताना भगवान गोपाल कृष्ण तिला समजावून सांगतात, सुभद्रे सुभद्रे रडू नको, रडणं तुला शोभत नाही, सुभद्रे रडू नको. का? अर्जुनासारख्या दिग्विजयी पांडवाची, अर्जुनासारख्या योद्ध्याची पत्नी आहेस तू, रडणं तुला शोभत नाही. अगं पंडू राजाची सून आहेस, रडणं शोभत नाही. देवाची बहिणेस, रडणं तुला शोभत नाही. त्यावेळी सुभद्रा नावाची माय काय म्हणते माहिती? दादा दादा रडू दे आज मला, आज अर्जुनाची पत्नी रडत नाही, पंडू राजाची सून रडत नाही, देवा अरे तुझी बहीण रडत नाही, आज एका लेकराची माय रडते, आज एका लेकराची माय रडते. महिला मंडळ, एवढी विद्वान आई होती, तिला रडायची वेळ आली का माहिती? फक्त चांगलं ऐकत असताना झोपली आणि गर्भावरती संस्कार झाले नाही. मग आता विचार करा आपल्या गर्भाचं किती वाटोळ होत असणार आहे. अरे एका आईनं स्वप्न बघितलं स्वराज्याचं, वेळ मला फार कमी, स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि स्वराज्याचं स्वप्न साकार केलं. त्याला कारण होतं महाराज. खंडागळ्याच्या हत्तीचं प्रकरण घडलं. भोसले कुटुंबीय जाधव कुटुंबामध्ये एवढा वैरत्व निर्माण झालं, वेड्या पिशासारखं शोधत होते जावयाला लखोजी जाधव, जिजाऊचे वडील वेड्यासारखं शोधत होते. ज्यावेळी निरोप कळाला, बातमी कळाली, जुन्नरच्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी विश्वासरावांच्या वाड्यामध्ये आश्रयाला शहाजी भोसले, हा निरोप कळाला. अरे अर्ध्या रात्रीपासनं अख्ख्या जुन्नरला वेढा दिला होता लखोजी जाधवानं, अख्ख्या जुन्नरला. आज सापडवणार, खुनाचा बदला खुनानं घेणार, रक्ताचा बदला रक्तानं घेणार. एवढी द्वेष होता, एवढा राग होता. आणि अख्ख्या रात्रभर जुन्नरला वेढा दिला होता. कुणाला शोधत होते? जावयाला, म्हणजे जिजाऊच्या मालकाला शोधत होते. पहाट झाली, पहाटे पहाटे विश्वासरावांच्या अंगणात आले, जोर जोरात आवाज दिलाय, कुठे कुठे शहाजी भोसला, आणा त्याला बाहेर. हा आवाज ऐकला आणि लखोजी जाधवांचा आवाज ऐकल्यानंतर विश्वासराव किल्ल्याचा किल्लेदार बाहेर आला. पाहतो तर काय विश्वासरावांना पाहिलं, मुजरा केला, नमस्कार केला आणि नम्रतेनं सांगितलं, शहाजी भोसले विजापुराला गेले. अरे तळपायाच्या आग मस्तकाला गेले. राग आला, ज्याच्यासाठी अर्ध्या रात्रीपासून वेढा दिलाय, ज्याच्यासाठी एवढा टापिटा केलाय तो नाहीये. राग आला, तलवार काढली, खन 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 युद्ध चालू झालं. हा आवाज आज झोपलेल्या जिजानं ऐकला. गरोदर अवस्थेतली जिजा बाहेर आली. काय तो राग, काय तो द्वेष, किती तो राग, हे पाहिल्यानंतर जिजाला नाही आवडलं. जिजाबाई समोर झाली, पुढे गेली आणि आपल्या बापाचा म्हणजे लखोजी जाधवांचा हात पकडला, आपल्या कपाळावरती ठेवला. आबासाहेब पुसून टाका एकदाचं कुंकू, पुसा तुमच्या जिजाचं कुंकू. हातातल्या तलवारी गळाल्या, शांत झाले, स्तब्ध झाले.
जणू उकळत तेल कुणी कानात ओतावं, एवढे जहरी ते शब्द वाटले. अरे काय करत होतो मी? माझ्या जिजाचं कुंकू मी पुसतोय, माझ्या लेकीचं सौभाग्य मी हिरावतोय, माझ्या लेकीला मी दुःख देतोय याची जाणीव झाली. ओक्साबोक्षी रडले आणि जिजाला जवळ घेतलं. जिजा, जिजा चुकलं ग माझं, चुकलं जिजा माझं, तुझ्या बापाला माफ कर जिजा. किती करारी होते हो बाप, किती करारी होता. महिला मंडळ किती करारी असू द्या बाप, पण लेकरा बाळासाठी नाही. बरं, बऱ्याचदा काही काही महिला मंडळ आपण सहजकन बोलतो, सहज माझ्या बापानं माझं चांगलं केलं म्हणतात का नाही. जर सासरी मारहाण होत असेल, व्यसनी मालक मिळाला असेल, सहज बोलता माझ्या बापानं माझं चांगलं केलं. अरे असा बाप अजून जन्माला यायचंय, असा बाप अजून तरी जन्माला आलेला. बाप स्वाभिमानी बाणा, बाप कणखर कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूच्या संवेदना, लाजाळूच्या संवेदना काळजातल्या जाग्या झाल्या. जिजाऊला सांगितलं, जिजा चुकलं तुझ्या बापाचं, चुकलं. आबासाहेबांना माफ कर जिजा, आज तुला शब्द देतो तुझा बाप जिजा. अगं तुझा बाप जोवर जिवंत आहे ना, तुझ्या कपाळाच्या कुंकवाला धक्का लागू देणार नाही, तुझ्या कपाळाच्या कुंकवाला धक्का लागू देणार नाही. जिजाला शब्द मिळाला. आनंद, किती आनंद झाला असेल महिला मंडळ, किती आनंद झाला असेल. दुश्मनकी संपली. वेड्या पिशासारखा बाप जावायला शोधत होता, तो बाप आज जिजाच्या पाठीमागे उभा राहिलाय. किती आनंद झाला असेल. मग उलट सांगितलं जिजाला, जिजा नाही शहाजी भोसलेने आमंत्रण दिलं ना, पण जिजा तुला बाळ झालं ना, त्या बाळाच्या बारशाला त्याला आशीर्वाद द्यायला तुझा बाप येईल, जातीनं हजर राहील. किती आनंद झाला. पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही महिला मंडळ. का? कारण काही दिवसात माझ्या जिजाऊंना बातमी कळाली. अरे सुलतानानं गडावरती बोलावलं, सगळ्या कुटुंबाला बोलावलं. जिजाऊची 3 भावंड, जिजाऊंचे वडील लखोजी जाधव. अरे एकाच दिवशी कपट केलं आणि 4घांची शिरकलम करून टाकली. एकाच दिवशी माझ्या जिजाऊचे 3 भावंड आणि वडील. महाराज जिजाऊचं माहेर संपलं. त्या दिवशी माझ्या जिजाऊनं ठरवलं, बास बास आता जागीरदारी, पुरे आता वतनदारी, आता पाहिजे फक्त स्वराज्य. त्या दिवशी संकल्प केला आणि स्वराज्याचं बीज निर्माण केलं. आणि त्या बाळाला सांगितलं, बाळा बाळा तुला ज्योत व्हायची, बाळा तुला जळायचंय रे बाळा, आयुष्यभर जळशील ना तर जन्माला येईल बाळा. अरे एका स्त्रीने ठरवलं आणि शिवबासारखा बाळ जन्माला घातला. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून प्रेम महत्वाचे. प्रेम देणारी देवता भगवान गोपाल कृष्ण आहे आणि त्याग शिकवणारी देवता भगवान भोले बाबा आहे. ह्या 5 देवता आपल्याला नित्य पूजायच्या महिला मंडळ. ह्या 5 देवता पूजत असताना ज्या देवीची आपण जागर करतोय, ज्या देवीचा आपण गोंधळ करतोय, ह्या देवीला, या भगवतीला, ही भगवती म्हणजे कोण आहे? तू विटेवर सखे बाई हो करी कृपा, माझे मन लाग तुझे पायी हो करी कृपा, तू सावळे सुंदरी हो. ही विटेवरती उभी असलेली, कटेवरती हात तिनं ठेवलेली आहे की नाही. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळासी दाटी हो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवून कटी हो. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई नामुनिसा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई नामुनिसा हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळासी दाटी हो. जी भगवती, जी भवानी, ती भवानी म्हणजे साक्षात पांडुरंग परमात्मा. आणि ही जी सून आहे, ही बुद्धिरूपी सून त्या असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याजवळ जाते. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर म्हणजे लगेच, तत्काळ. माझ्याजवळ वेळ नाहीये, 11 वाजले, माझ्याजवळ वेळ नाहीये. ती सून जी आहे, ती सून त्या देवीला सांगते, त्या पांडुरंग परमात्म्याला, त्या भवानीला सांगते, हे आई, हे जगदंबे, सत्वर पावगे
मला तत्काळ लगेच वेळ वाया घालू नको, क्षणभंगूर नाही भरवसा, भारी सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार तो राये वळसा गा, म्हणून क्षणाचाही विलंब नाही, सत्वर पावगे मला भवानी आई. रोडगा म्हणजे काय? आपण रोडगा करता इकडं, रोडगा 5 धान्यांची चांदकी करतात का ती छोटीशी, 5 धान्यांची केली जाते. 5 धान्यांचं जे रोडगा केला जातो त्याचं प्रतीक म्हणजे हे शरीर आहे. हे 5 तत्वांचं बनले, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. ह्या 5 तत्वांचं बनलेलं हे शरीर म्हणजे रोडगा वाहीन तुला, हे शरीर मी तुला समर्पित करेल. मग पहिलं तोफीच्या तोंडावरतीनं घरातल्या एक माणसाला दिलं, तो कोण आहे? सासरा माझा गावी गेला, तिकडेच खपवी त्याला. पहिल्या तोफ्याच्या तोंडावर दिला कोण? सासरा. पण व्यवहारातला सासरा नाही बरं, हा सासरा कोणी ऐका, दंब सासरा, सांडी नको पात्रा. दंब सासरा म्हणजे दांभिकता जी लोकांमध्ये वाढली ना अलीकडे. दांभिकता म्हणजे आहे त्याच्यापेक्षा वेगळं दाखवणं, आहे त्याच्यापेक्षा वेगळं दाखवणं, ह्याला दांभिकता म्हणतात. हा दंब सासरा आहे. जी सासू आहे ना, सासू माझी जाच करते, जाच करते, मला त्रास देते. कुठली सासू आहे? कल्पनेची सासू हिचा बहु असे जाचो. कल्पना ना, ही कल्पना सासू, कल्पना नावाची नाही बरं, कल्पना, कल्पकता. आपल्या बुद्धीमध्ये आपलं आपणच ठरवतो, म्हणून तर नामदेवराय सांगतात कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. म्हणून ही कल्पना जी आहे, ही कल्पना आपल्याला दुःख देते, ही कल्पना आपल्याला त्रास देते. आणि म्हणून ही सासू आहे ना, लवकर नेगे तिला भवानी आई, रोडका वाहीन तुला. जाऊ माझी फडफड बोलते. आता कुठली जाऊ? व्यवहारातली नाही. जाऊ म्हणजे कुठली? ही अपवित्र जी वाणी आहे ना आपली, बाष्पळ आपण बोलतो ना, बाष्पळ आपण बडबड करतो ना, ती वाणी जी आहे तिला बोडकी कर, ती बोडकी कर. कारण का? भगवान परमात्म्यानं हे शरीर दिले ना, कशासाठी दिले? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. बोलण्यासाठी विठ्ठल, बोलण्यासाठी, चालण्यासाठी विठ्ठल, बघण्यासाठी विठ्ठल, करण्यासाठी विठ्ठल. अरे सगळं काही करायचंय परमात्म्याचं करा, बाकी काही करू नका. आणि म्हणून ही जी वाणी आहे ना, अशुद्ध वाणी, हिला बोडकी करून टाक. नको ते ही जर बोलत असेल तर ही जाव जी आहे ना, तिला बोडकी कर गे तिला. नंदेचं कार्ट किरकिर करत. आता ही नणंद कोण? वासना रूपी नणंद. वासना माहितीये? वासना ओढाळ गाय गड्यांनो, वासना ओढाळ गाय, वासना ओढाळ गाय. ओढाळ गाय माहिती का तुम्हाला? महिला मंडळ ओढाळ, इकडे काय म्हणतात तिला? बोला ना मोठ्यानी. एवढ्या कुदल्या तर ठेवणार नाही आम्हाला. काय म्हणतात ओढाळ गायला? इकडं ओढाळच म्हणतात, काही ठिकाणी मोकाट गाय म्हणतात, काही ठिकाणी ओढाळ म्हणतात, काही ठिकाणी जाणी म्हणतात. अनेक ठिकाणी अनेक भागात वेगवेगळी नावं आहे. एक दिवस काय झालं, महिला मंडळ ओढाळ गाय आणि हिला चांगल्या गायीनं पाहिलं. चांगली गाय अशी झालेली होती आणि ओढाळ चांगली अशी चांगली दिसत होती भक्कम. ही चांगली गाय म्हटली, का ग तुला मालक नाही, कोण नाही, कोण नाही, कशी भारी दिसते तू, बघ काटा टोचला तरी रक्त निघन. मग एवढा तुझ्याकडे नक्की तू खाती काय? ती म्हटली, अगं तू माझ्या बरोबर येतं. ती म्हटली, बघ बरं फसवणार नाही ना. ती म्हटली, काळजीच करू नको, तू माझ्या मागं ये, तू माझ्या बरोबर ये. मग हिनं सांगितलं, तुला संध्याकाळी दुपारी मेसेज करते, कुठल्या वावरात यायचं, कुठल्या शेतात यायचं, ठिकाण तुला, वेळ तुला सांगते. हिनं बरोबर हिला मेसेज केला आणि बरोबर संध्याकाळी सगळ्या गावातली लोक कीर्तनाला गेली. कुठं? जोगेश्वरीच्या. सगळी गावातली लोक कीर्तनाला गेली आणि एका मालकाच्या शेतात उभ्या पिकामध्ये ह्या दोघींची पार्टी चालू झाली. एक चांगली गाय होती आणि एक ओढाळ गाय. आणि त्या दिवशी नेमकी बरोबर मालक 2-3 दिवस टेन्शनमध्ये होता. उभ्या पिकात कोणी एवढं थैमान घातलंय. मालक त्या दिवशी म्हणे, कोणाचं कीर्तन असू जायचंच नाही, जायचंच नाही. बांधाच्या कडेला काठी घेऊन लपून बसला होता, दडून बसलेला होता. आणि मग ही जनावरं पाहिली आणि मालक उठला. मालक आल्याबरोबर ही ओढाळ गाय, तिला गुंगारा द्यायचं चांगलं माहिती, गुंगारा कळतो ना, हिनं दिला गुंगारा, ही गेली निघून.
चांगल्या गायला वाटलं मैत्रिणीचं शेत आहे, एवढी चरत होती यथेच. आता हा मालक आला, बदडली, एवढा मारलं, मारून थकला, शेवटी पकडली, मालकाकडे नेऊन घातली, सांगितलं रामभाऊ अरे तुझी गाय ना ओढाळे ओढाळ. आयुष्याचं दूषण लागलं आणि गळ्यात लोड नाटकून घ्यायला लागलं. मग वासना ही ओढाळ गाई, म्हणून ही नणंद कोण आहे? वासना रूपी नणंद. आणि या नंदीला 2 कार्टेत बरं, एक म्हणजे काम आणि दुसरा म्हणजे क्रोध. आणि याला खरूज होऊ दे. खरूज म्हणजे काय? खाज येणं, बरोबर ना? आता खाज येणाऱ्या माणसाला खाजवावं वाटतं, बरोबर ना? हा, त्याचं दुसरं कुठं मन लागतं का? ते कीर्तनात बसलं तरी त्याचं चालूच राहतं, त्याचं कुठं मन लागत नाही. म्हणजे काम आणि क्रोधाला खरूज होऊ दे, त्याचं माझ्याकडे लक्ष लागणार नाही, माझ्या जीवनात काम आणि क्रोध येणार नाही. म्हणून नंदेचं कार्ट किरकिर करतं, खरूज होऊ दे त्याला. भवानी आई रोडका वाहीन तुला, दादल्या मारोणी आहुती देईन, मोकळी करे गे मला. आता कोणता दादल्या? दादल्या म्हणजे नवरा. अविवेक रूपी दादल्या, अविवेक रूपी दादल्या, याला मारून टाक आणि मला मोकळी कर. एकदाची सगळ्या असणाऱ्यांना मारून टाक, सगळ्यांना घालवून टाक. मग एकाच वेळी वागून घेतलं काय? एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, ऐकणारे जाऊ दे, वाजवणारे गाणारे असं नाही बरं. सगळेच जाऊ दे म्हणजे काम जाऊ दे, क्रोध जाऊ दे, लोभ जाऊ दे, षडविकार जाऊ दे. कुठल्याही प्रकारचा विकार ठेवू नको, कुठल्याही प्रकारच्या या षडविकारांना जागा देऊ नको. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकटीच राहू दे मला. एकटी म्हणजे सत्सत विवेक बुद्धी, ही एकटीच राहू दे आणि हे भगवान परमात्म्याला ती अर्पण करू दे, बाकी काही नाही महाराज. हा अत्यंत सुंदर साधा सोपा या आजच्या अभंगाचा अर्थ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल.